ह्या दूध व्यवसायासाठी बाहेरच्या राज्यातून म्हणजेच बिहारमधून किंवा युपी मधून हे कामगार लोक येत असतात डेअरी व्यवसाय करण्यासाठी. आता ते येतात कामासाठी, पोट भरण्यासाठी. त्यांना घर परिवार गाव सोडावा लागतो आणि इतक्यात दुरून हे पोट भरण्यासाठी येतात. मग शेवटी ते सुद्धा माणूसच आहेत. त्यांच्या सुद्धा गरजा आपण या ठिकाणी बघितल्या पाहिजेत. त्यांचा मान सन्मान या ठिकाणी चांगला झाला पाहिजे. नव तंत्रज्ञानानं युक्त असा गोठा असायला पाहिजे. उदाहरणार्थ काय, जर मुक्त गोठा असेल तर तो लेबर नक्कीच टिकणार. धार काढण्याची मिल्की मशीनची सोय असेल 100% तो टिकणार. त्याचबरोबर या ठिकाणी वॉशिंग होऊन जनावर आत येतात, मग तो टिकणार. म्हणजेच काय, याचा जर अभाव निर्माण झाला तर ते कामगार काम सोडून जायला निघतात. आणि मग आम्ही काय म्हणतो, भैयामुळं डेअरी व्यवसाय अडचणीत आला. तर मित्रांनो, ह्या दूध व्यवसायामध्ये जर कामगार टिकवायचा असेल तर नव्या तंत्रज्ञानाचा गोठा उभा करणं किंवा नव्या नव्या संकल्पना देणं हे अतिशय गरजेचं आहे.